महत्त्वाची बातमी, अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेसचं पुण्यात आंदोलन होतंय। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जाणार आहे। उत्सव चौक आणि सातारा रोड इथं काँग्रेसचं हे आंदोलन होणार आहे। या आंदोलनापूर्वी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर उत्सव चौकात पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात आहे। त्या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, किती प्रमाणात पोलीस तिकडे आहेत आणि युवक काँग्रेसचे सगळे पदाधिकारी तिकडे आंदोलनासाठी जमलेत का? उत्सव चौकामध्ये हे आंदोलन सुरू आहे। काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते सातारा रोड परिसरातल्या उत्सव चौकामध्ये एकत्र आलेले आहेत। अमित शहा यांचा आज जो पुणे दौरा आहे, या पुणे दौऱ्याला विरोध करण्यासाठी आणि या निषेधार्थ आंदोलन करण्यासाठी हा काँग्रेसचा उत्सव चौकातला सातारा रोड परिसरातला हा कार्यकर्त्यांचा सगळा आपण या ठिकाणी जमलेला आंदोलनाचा सगळा हा इथला भाग बघतोय। या सगळ्या कार्यकर्त्यांची जी मागणी आहे ती म्हणजे या दिल्लीत झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात हे सगळे कार्यकर्ते काँग्रेसचे अमित शहांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी म्हणून या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत। आपण अगदी दूरपर्यंत पाठीमागे जर बघितलं तर सगळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। जेव्हा अमित शहा यांचं भाषण त्या ठिकाणी सुरू होणार आहे, त्याचवेळी या ठिकाणी घोषणाबाजी ही या सगळ्या आंदोलकांकडून केली जाणार आहे। वेगवेगळ्या भागातून सगळे जे कार्यकर्ते आहेत ते आपल्याला या सातारा रोड परिसरातल्या उत्सव चौकामध्ये एकत्र आल्याचं बघायला मिळतंय। शहराध्यक्ष काँग्रेसचे या ठिकाणी आहेत, त्यासोबतच महिला पदाधिकारी आणि या आजच्या दौऱ्याला विरोध करण्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। कशा पद्धतीनं आंदोलनाचं स्वरूप असणार आहे, काय प्रमुख तुमच्या मागणी? हे बघा, 11:15 वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यापाशी देशाचे गृहमंत्री येत आहेत। त्याच्यामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करस्तवर आपण आंदोलन करू नये अशी आमची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। ते तिथून उतरल्यानंतर इथूनच बरोबर 500 मीटरवर कार्यक्रम त्या ठिकाणी येत आहेत। त्यामुळे 11:20ला आंदोलन चालू होईल। कार्यक्रम संपेस्तवर आंदोलन चालू राहील। काँग्रेस पक्षाची नाही का मागणी जी होती की या देशाची या विद्यार्थ्यांची जे मृत्युमुखी पडलेत त्यांच्या कुटुंबाची या ठिकाणी अमित शहांनी माफी मागावी। ज्या तरुणींवर विनयभंग झालेला आहे दिल्ली पोलिसांकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि एकूणच आंदोलनकर्त्यांवर म्हणजे ज्यांनी प्रोटेस्ट केला आहे त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्यात यावे ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहोत। त्यांच्या निषेधाच्या गोष्टी आहेत, त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार आहे आणि आणखीन बऱ्याचशा गोष्टी करण्यात येतील, ते आता सांगणे बरोबर नाही। पण एक नक्की आहे की अमित शहांना जोरदार या ठिकाणी प्रोटेस्ट करण्याचा प्रयत्न हा अमित शहांच्या विरोधातला, भाजपच्या विरोधातला हा काँग्रेस पक्षाचा होता आहे आणि उद्या राहील। कार्यकर्त्यांना काही ताब्यात घेतले, साधारण किती संख्या आहे आणि काय म्हणणं आहे पोलिसांचं? परवानगी दिलेली असताना परत मग ताब्यात का घेतलं? 3-4 दिवस परवानगी दिली नाही। परवानगी दिली तर जागा बदलण्यात आली। जागा बदल आम्ही स्वीकारला कारण की आमच्या दृष्टीने प्रोटेस्ट होणं गरजेचं होतं आणि त्याच्यानंतर आता परत त्याच्यावर बदल करून त्या ठिकाणी काल सायंकाळपासून आमचे कार्यकर्ते ताब्यात घेतले जातात। हा कुठेतरी या ठिकाणी लोकशाहीचा गळा घोटण्याचं कामकाज केलं जातं कारण की तुम्ही एक आमची परवानगी पण नाकारताय, परवानगी पण नका जागा बदलून देताय आणि पुन्हा कार्यकर्त्यांना पण अटक करतायत। ही कुठली लोकशाही? हा प्रश्न या ठिकाणी काँग्रेस पक्ष या ठिकाणी या राज्य सरकार आणि केंद्र सरकारला विचारू इच्छितो। नक्कीच आणखी काही कार्यकर्ते सगळे आपल्याला या भागामध्ये दिसत आहेत। महिला पदाधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत। तुमच्या या सगळ्या आजच्या आंदोलनाचा हेतू नेमका काय, म्हणणं काय? जंतर मंतर ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, त्या अश्रू ह्याचे धूर सोडण्यात आले आणि AK-47 कुठे शूट करण्यात आले। मग असं आदेश कोण देऊ शकतं? गृहमंत्र्याशिवाय तर पोलीस खातं करू शकत नाही ना। मग त्यासाठी जे अमित शहा आज पुण्यामध्ये येणार आहेत त्यांना आम्ही राजीनामा मागण्यासाठी इथं निषेध आंदोलन करत आहोत। कारण की ज्या विद्यार्थ्यांनी पेपरफुटी झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या परिवाराचं जीवन अंधर्मय झालेलं आहे, भविष्य धोक्यात आलेलं आहे। त्यांच्या आईवडिलांचं जे काही भविष्य आहे ते एकदम अंधर्मय झालेलं आहे। मग अशा परिस्थितीमध्ये गृहमंत्री जोपर्यंत आदेश देत नाही तोपर्यंत त्या जंतर मंतरच्या ह्याच्यावर आंदोलनावर लाठीचार्ज झाला नसता। म्हणजे ह्या सर्व मुख्य कारण हे अमित शहा जी आहेत म्हणून त्यांचा आज राजीनामा मागण्यासाठी आम्ही इथं आंदोलन करत आहोत। आपण बघतोय की हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि एकूण जेव्हा भाषण ज्यावेळी सुरू होणार आहे तेव्हा सगळी घोषणाबाजी या ठिकाणी सुरू होईल अशा पद्धतीची माहिती आहे। शहराध्यक्ष आपल्यासोबत आहेत। ताई, तुम्ही आज या ठिकाणी आंदोलन करता आहात, काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत, काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं असं आहे की अमित शहाजी जे आज या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या हस्ते टिळक पुरस्कार होतो आहे। गेली अनेक दिवस ते
गायब होते. संसदेत सुद्धा ते आले नाही आणि जंतर मंतरवर जे आंदोलन करण्यात आलेले आहे ते चिरडण्याचं काम अमितजी शहा यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांचा विरोध करण्यासाठी आणि त्यांनी राजीनामा द्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अनेक 23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, अनेक विद्यार्थ्यांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि आंदोलन चिरडण्याचं जे पाप अमित शहाजींनी केलेलं आहे त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. नक्कीच आपण बघतोय की अन्य काही पदाधिकारी आहेत. एकीकडे तुम्हाला परवानगी दिली आहे आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचेही व्हिडिओ येत आहेत समोर. मी आत्ताच सांगितलं, स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये ज्यांनी जनरल डायर पाहिला नसेल त्यांनी अमित शहाला बघून जनरल डायर कशा असतील याचं उत्तम उदाहरण आता बघून घ्यावं. आणि एखाद्या स्वातंत्र्य म्हणजे लोकशाही राज्यातला गृहमंत्री कसा नसावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमित शहा आहेत. आंदोलनाला घाबरतात, विरोधाला घाबरतात. चौकामध्ये तुमच्यापासून तर आता जवळजवळ 1 किलोमीटर लांब पोलिसांनी आम्हाला परवानगी दिली आंदोलनाची, पण रात्रीच आमचे प्रमुख कार्यकर्त्यांना तुम्ही स्थानबद्ध केलेलं आहे. एवढं भित्र सरकार आजपर्यंत पाहिलं नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मतदार आणि नागरिक आणि तरुण पिढी जागा झालेला आहे. तुम्हाला प्रश्न विचारणार, चुका केले की राजीनामा द्यावा लागणार आणि तुमची उलटी गिनती सुरू झाली ह्याच्यातनं स्पष्ट आहे. भाजप म्हणते जशाला तसं उत्तर दिलं जाईल. अरे जशाला तसं उत्तर देण्यासाठी तर इथं उभं आहे आणि काय हातात बांगड्या घातल्या. ज्यांनी देश स्वातंत्र्य केलं आणि ज्यांनी ब्रिटिशांना घाबरले नाही, तुमच्यासारख्यांना घाबरणारी काँग्रेसची अवलाद नाही. आपण बघतोय की पलीकडे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते देखील झेंडे घेऊन या सगळ्या अमित शहांच्या विरोधात मागणीसाठी राजीनाम्याच्या मागणीसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. काँग्रेसचे तर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. मात्र आता वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी यायला सुरुवात झाल्याचं चित्र दिसतंय. ते देखील अमित शहांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करणार आहेत. आज अमित शहांचा दौरा आणि या अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत तिकडे वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. शहराध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या हातात बॅनर्स बघायला मिळत आहेत. निषेध जो आहे अमित शहांचा तो या ठिकाणी वंचित बहुजन